आता आपल्याला पोलिसनी पकडलेला आहे. हा 5 मिनिटात आपला नंबर आलेला आहे. तोंडाला पाणी सुटलं आत आल्यावर वासानेच. आणि हे अवॉर्ड हवे असं नासाचं सॅटर्न 5 रॉकेट. ही आहे नासाची ॲस्ट्रोनॉट ट्रेनिंग फॅसिलिटी. माझं लक्ष होतं पोलीसकडे, पण हा वाला मला दिसला नाही कुठे, काळोखात लपला होता. नमस्कार मंडळी, माझं नाव आहे रोहन आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ आपल्या आधीच्या व्हिडिओचा कंटिन्युएशन मध्ये आहे, कारण लास्ट व्हिडिओ मी मध्येच एंड केला होता. लास्ट व्हिडिओमध्ये आपण सॅन अँटोनियो शहरात पोहोचलो होतो, तर आता आपण तिकडनंच पुढे कंटिन्यू करूया. काहीतरी आहे, सुपर हिरोज वाटतं. आमचं हॉटेल आहे, राईट मारायचं तर फुल इंडियन स्टाईलमध्ये अक्षय हात दाखवणार आहे. ही आपल्या हॉटेलची लॉबी आहे आणि खूप लोक आहेत कारण लॉंग वीकेंड आहे. इकडे मी चेक इन करतोय आणि विचारतो की पार्किंग कुठे आहे, कारण बाहेर आम्हाला पार्किंग फुल दाखवलं होतं. आपल्याला पार्किंग मिळालेलं आहे. इकडे फुल लिहिलेलं आहे, पण ती बोलली की खाली जा पार्किंग असेल, कारण काहीतरी इव्हेंट आहे तर ते लोक पण इकडे गाडी लावतात, म्हणून त्या लोकांनी फुल ऑन ठेवलं आहे. तर जे हॉटेल गेस्ट आहेत ते खाली जाऊ शकतात. रूमचा अपग्रेड मिळाला आहे मला, 8th फ्लोअरवर आहे. ओके, सो आता मी रूममध्ये एंटर झालो आहे, चेक इन केलं आहे, पार्किंग पण फ्री मिळालं आणि रूमचा पण अपग्रेड मिळाला. तर आता तुम्हाला रूम टूर देतो. एंटर केल्यावरच एवढी मोठी एरिया आहे आणि त्याच्यानंतर लिव्हिंग रूम आहे, त्याच्या आधी हे पहिलं बाथरूम आहे ते दाखवतो. त्याचं व्हॅनिटी सेक्शन आणि वॉशरूम सेपरेट आहे. युजली एकाच दरवाज्यात असतं, तर चांगलं होईल. कोण आंघोळ करत असेल तिकडे कोण तयार होऊ शकतं. आणि इकडे काय आहे, इकडे क्लॉजेट आहे, इकडे दुसरा क्लॉजेट आहे, 2 बाथरूम आहेत, सेफ आहे. लिव्हिंग रूम आणि ही रूम अजून मोठी होऊ शकते. इकडे पण दुसऱ्या रूमला जायला पास थ्रू आहे आणि तिकडे पण आहे. सो जर मोठी फॅमिली असेल तर दोन्ही दरवाजे उघडून अख्खी मोठी रूम होऊ शकते. इकडे टी व्ही आहे, सोफा आणि हा व्ह्यू. हायर फ्लोअर नाही मिळाला आहे, कारण मी 2 बेडवाली घेतली रूम म्हणून. युजली जे किंग बेडवाले असतात ते हायर फ्लोअरवर असतात, पण मी चौघत म्हणून मला 2 बेड घ्यायला लागले. आणि मग आपण जाऊया बेडरूममध्ये. ही आहे बेडरूम. डेस्क दिलेलं आहे, एक रीडिंग चेअर, 2 क्वीन बेड, परत एक टी व्ही. हॉलमध्ये पण त्या साईडला टी व्ही आहे आणि सेम व्ह्यू इकडनं. आणि नेहमीप्रमाणे हँड रिटन नोट आणि चॉकलेट कवर्ड आल्मंड्स, हे ट्रेल मिक्स आणि ड्राईड फ्रूट. चौघही दमून पडलेलो होतो मी. आणि आता मी जाणार होतो लाऊंजमध्ये, तिकडनं काहीतरी कॉफी वगैरे पिणार आणि मग खाली रिव्हर वॉकला. अस्मिता आणि अक्षय कॉफी बनवत आहेत. माझी आणि दिशाची कॉफी घेऊन झाली आहे. आणि इथे डेझर्ट्स आणि स्नॅक्स आहेत थोडेसे, आणि बियर वाईन पण फ्री आहे. हा व्ह्यू असा आहे. रात्री आम्ही परत येऊ जेव्हा लोक कमी होतील तेव्हा तुम्हाला नीट दाखवेन लाऊंज अख्खा. मी लाऊंजमधल्या बाल्कनीत आलो आहे. ही ऑलमोस्ट टॉप फ्लोअरपेक्षा एक 10 मजले खाली असेल. हा बघा व्ह्यू, पण तरी ठीक आहे, इकडून चांगला आहे व्ह्यू. आणि आता मी रिव्हर वॉकला जाणार आहे, तो इकडनं चालू होतो. हा मॉल आहे आणि बघा ही रिव्हर आहे. इथं सध्या काहीतरी म्युझिकचा कॉन्सर्ट चालू आहे मध्ये आणि इकडे सगळे लोक बघतात. आणि मग ही अख्खी अशी रिव्हर अशी जाते आणि इकडे जी दिसते रिव्हरच्या काठी सगळे रेस्टॉरंट्स असतात. लाईव्ह म्युझिक वगैरे एकदम धमाल असते.
आणि अख्खी इथपर्यंत अशी फिरत फिरत आतमध्ये जाते रिवर. स्वतः आपण कॉफी पिऊ आणि तिकडे जाऊया. रूममध्ये जाऊन निघायच्या आधी आम्ही जरा डेझर्ट आहे ते इकडे खातो आहे. खुशी बघा डेझर्ट बोलल्यात. तर तयार झालो आहे आम्ही आणि आता डिनर करायला जातो खाली. डिनर म्हणजे पहिले फिरणार आहोत मग डिनर करणार. मी चालत चालत रिव्हर वॉकला चाललो आहे आणि समोरची मुलगी बघायला शिंग फुटलेत. काहीतरी आहे, सगळे काहीतरी ॲनिमेचे कॅरेक्टर्स बनलेले आहेत. कोणाला तरी विचारायला पाहिजे. हा इथून रिव्हर वॉक सुरू झाला. ही जरा मॉलवाले एरिया आहे. आपण दुसऱ्या एरियामध्ये जाणार आहोत. कशी रिव्हर वॉकची टूर पण होते, रिव्हर क्रूज. रेस्टॉरंट वगैरे चालू व्हायच्या आधी जसे स्टॉल्स आहेत. ब्रिजच्या खाली पण असे दुकानं वगैरे असतात. हा वीक जरा जास्तच गर्दी आहे म्हणून हे स्टॉल खूप आहेत. आता आपण सरळ सरळ पुढे जास्त हॅपनिंग एरियामध्ये चाललो आहे. आम्ही रेस्टॉरंटच्या लाईनीत एकाला उभं केलं आहे आणि आम्ही पुढे पण शोधतो आहे रेस्टॉरंट, कारण आमच्यातले काही व्हेजिटेरियन आहेत. सो व्हेजिटेरियन ऑप्शन्स पण पाहिजेत आम्हाला. आता आम्ही या मेक्सिकन रेस्टॉरंटमध्ये आलो आहे. बाकी सगळीकडे खूप लाईन होती आणि आता इकडूनच काहीतरी खावं लागेल. इंडियात कसे पापड वगैरे आणून देतात तसं मेक्सिकन रेस्टॉरंटमध्ये टॉर्टिया चिप्स आणि आयदर गुआकामोली किंवा हा साल्सा देतात. आता मी ड्रिंक्सची ऑर्डर दिली आहे, त्याच्यानंतर जेवणाची ऑर्डर देऊ. छोटी पार्टी आहे. ते लग्न ठरलंय म्हणून त्यासाठी लव सॉन्ग आहे. जेवण आलेलं आहे. मी चिकन टाको घेतलेत आणि केसाडिया घेतल्या. तर बाकी सगळ्यांनी काय घेतलं ते दाखवत नाही कारण खूप आवाज आहे. तसं जेवण झालेलं आहे तर मी असंच फिरतो इकडे तिकडे आणि मग परत हॉटेलला जाणार. तर जेवण वगैरे झालं आहे, परत हॉटेलला आलो आहे. आता मी परत लाऊंजच्या बाल्कनीमध्ये चाललो आहे. तर मी रूममध्ये पोचलो आहे. खूप वेळा मी गप्पा गोष्टी केल्या तिकडे लाऊंजमध्ये आणि आता पोर पण झोपायला आला आहे. मला पण झोप आली आहे. अस्मिता ऑलमोस्ट झोपली आहे. दिशा तयारी करते झोपायची. आज संडे सकाळ आहे आणि आम्ही ब्रेकफास्ट करायला आलो आहे लाऊंजमध्ये. आणि अस्मिता कोंबते ब्रेड बटर. तर जस्ट आम्ही ब्रेकफास्ट घेतला आहे. ऑलमोस्ट संपायच्या वेळेलाच मी आलो होतो. व्ह्यू बघा आमचा. तर फटाफट खातो कारण निघायला पण उशीर झाला आहे. मी घेतलं ब्लूबेरी पाय, 2 बटाटे कारण 2च उरले होते, 1 ब्रेड टोस्ट करायचा बाकी आहे, ऑरेंज ज्यूस, फळं आणि एक अस्मिताने क्रोसॉन घेतला आणि एक मी घेतला. लाऊंजमध्ये कोल्ड्रिंक वगैरे सगळं फ्री असतं, जेवढं पाहिजे तेवढं घेऊ शकतो. तर मी घेतो आहे कॉफी, कॅपेचिनो घेतो, कॅप शॉर्ट. आय एम रेडी. फ्रेश इकडच्या बीन्स ग्राइंड होऊन येत आहे. वेगवेगळ्या टाईपचे शुगर आहेत. नॉर्मल शुगर, ब्राऊन शुगर, ॲस्पर्टेम, सुक्रोज, स्टेविया आणि सॅकरिन आणि हनी पण आहे.
सगळ्यांचा ब्रेकफास्ट करून झाला आहे म्हणून तर सगळं ते लोक क्लीन करतात आणि नेत आहेत. हा होता मॅरियटचा एम क्लब. 24 तास चालू असतो आणि सगळे चार्ज फ्री असतं. तर आपण हॉटेलमधून चेकआउट करूया. तर डायरेक्ट नासाला थांबूया. 3.5 तासाचा रस्ता आहे, 3.25 तासाचा. आणि मध्ये आपल्याला पेट्रोल भरायचे आणि गाडीची काच साफ करायची. कॉफी पकड होता माझी. थांबले बाबा. काय आपल्यात पण मस्ती आहे ना, कॉफी घेऊन जायची, गप्पागप तिकडे पिऊन निघालो असतो. आता आम्ही ह्युस्टनला चाललोय नासा बघायला, जॉन्सन स्पेस सेंटर. आणि आता पहिलं पेट्रोल भरायचे. 22 माईल रेंज आहे आणि आसपास कुठे पेट्रोल पंप दिसत नाही म्हणून जरा हळूहळू जातोय. अक्षय पेट्रोल पंप शोधतोय. काय करताय ते सांगा. तर माझा रिवॉर्ड पॉईंट आहे शेलचा. 5 सेंट्स पर गॅलन ऑफ भेटलं. काच पुसतो. काल किडे खूप आलेले आहेत. तर पेट्रोल भरून झालंय. 20.1 गॅलन आलं म्हणजे 78 लिटर्स आणि $76 झालेलं आहे. अजून आपल्याला 2 तास असतील पोचायला. पाऊस सुरू झाला आहे बारीक बारीक. आणि एक आमच्या फ्रेंड्सची गाडी 1 तास पुढे आहे आमच्यापासून. ते बोलले त्यांना पाऊस लागला आहे. सो आता आपल्याला पण स्टार्ट होईल पाऊस. बारीक बारीक ड्रॉप्स दिसत आहेत आणि पुढे जाऊन अजून वाढेल. जोरदार पाऊस सुरू आहे आणि गाडी जोरदार गाणी चालू होती. व्हिडिओच्या निमित्ताने बंद केली. व्हिडिओ बंद केल्यास गाडी चालू होती. आणि अस्मिता काय बोलते? काय नाही. आणि दिशा अजिबात काय नाही. काय करताय? तर जस्ट आता थोडे स्नॅक्स खाऊन झाले आणि मी माउंटेन ड्यू पितोय. मी स्टारी पितो. आम्ही महाराजा भोगला जाणार होतो थाळी खायला, पण ते आता 2:30 वाजता बंद होणार आहे आणि ते डायरेक्ट नंतर 6 वाजता उघडतं. तर आम्हाला एवढी भूक नाही आहे. आम्ही 6 वाजता आम्ही उशिराच लंच करायचं प्लॅन केलं होतं. आम्ही 4 वगैरे प्लॅन करत होतो. तर 2 तास एक्स्ट्रा झाले म्हणून थोडंसं स्नॅकिंग करून खूप शांत करतोय. आणि आपण एक्सप्रेस लेनमध्ये आहोत आणि हाय स्पीड चाललोय. पण हे दिसतंय ते ह्युस्टनचं डाऊनटाऊन आहे आणि आम्हाला पोचायला अजून 30 to 31 मिनिट्स आहेत. ह्युस्टनला पोचल्यावर आम्हाला ट्रॅफिक मिळालंय म्हणून आम्ही जरा हळूहळू जातोय पुढे. या लॉयरचं नाव बघ, ॲडम रामजी. हो रामजी काका. आणि हे जॉन्सन स्पेस सेंटर किंवा स्पेस सेंटर ह्युस्टन पण म्हणतात त्याला. हे बघा इथे स्पेस एक्सचं फॅल्कन 9 रॉकेट ठेवलेलं आहे.
समोर दिसतंय ते स्पेस शटल आणि त्याच्या खाली नासाचं स्पेस शटल कॅरियर विमान बोईंग 747 आहे. खतरनाक लाईन आहे इकडे, दिसते की नाही माहीत नाही. याच्या आत जायला आहे लाईन. तर पहिलं आपण चेक इन करूया. हे नासाचं मेन म्युझियम आहे. तर पहिलं आम्ही वॉशरूमला जाणार आहोत आणि इकडे जी ट्रॅम टूर लिहिलेलं दिसतंय तिकडे पण जाणार आहोत, कारण ती 3ला बंद होते आणि तिकडे आतमध्ये ॲस्ट्रोनॉटची ट्रेनिंग फॅसिलिटी वगैरे सगळं आहे. सो पण ते पहिलं करूया, नंतर मग इकडे येऊन म्युझियम बघूया. खूपच मोठी लाईन आहे ट्रॅम टूरसाठी. अख्खी इथून अशी वाकडे तिकडे येऊन या स्पॉटपासून ट्रॅममध्ये बसण्यासाठी 2.5 तास लागणार आहेत. आणि 40 मिनटं झाले आहेत आम्हाला आणि आत्ता मी इकडे पोचलो आहे आणि अजून ते दरवाजा दिसतोय तिथपर्यंत लाईन आहे, पण फास्ट मुव्हिंग आहे. अस्मिता, एक्सायटेड आहेस तू? आली आपली ट्रॅम. 1.5 तास थांबावं लागलं, पण मजा आली. गप्पा गोष्टी करत करत वेळ कसा गेला कळलंच नाही. आता मी ट्रॅममध्ये बसलो आहे आणि 5 मिनटात चालू आहे. आपण आलो रॉकेट पार्कला. वेगवेगळ्या नासाचे रॉकेट्स आहे आणि मेन म्हणजे सॅटर्न 5 रॉकेट आहे इकडे. हे एरोजेट रॉकेटडाईन कंपनीने बनवलेलं F1 इंजिन. असे 5 इंजिन सॅटर्न 5 रॉकेटमध्ये होते. सॅटर्न 5 रॉकेट म्हणजे तेच रॉकेट ज्यांनी मनुष्यांना चंद्रावर नेलं आणि हे सर्वात पॉवरफुल रॉकेट इंजिन आहे आत्तापर्यंतचं. आणि हे अवॉर्ड हवे असं नासाचं सॅटर्न 5 रॉकेट. आणि हे जगातलं एकुलते एक फ्लाईट सर्टिफाईड रॉकेट आहे जे अपोलो 18, 19 आणि 20 कॅन्सल झालेल्या मिशनसाठी होतं. हे F1 इंजिनचं नॉझल, ते नॉझल आहे, ह्याला बेल म्हणतात. आणि त्या नॉझलच्या आत पण बारीक बारीक हे होल्स आहेत. ह्याच्यामधनं लिक्विड ऑक्सिजन आणि केरोसिन हे या रॉकेटचं फ्यूल होतं. आणि असे 5 इंजिन आहेत मोठे. व्हिडिओमध्ये तुम्हाला कळणार नाही, पण हे भयानक मोठं आहे. आणि हे 5 इंजिन आहेत. हे स्टेज 1 आहे आणि ही इथपर्यंत ह्याची नुसती टँक आहे, ही फ्यूलची टँक. आणि कमीत कमी 7-7.5 मिनटामध्ये ही अख्खी टँक एम्प्टी होते. म्हणजे तुम्ही विचार करू शकता की किती फ्यूल बर्न होत असेल बघा. सो हे इथून इथपर्यंत स्टेज 1 आहे आणि ह्याच्यामध्ये ऑलमोस्ट 8 लाख लिटर कॅरोसिन आणि 12.5 लाख लिटर लिक्विड ऑक्सिजन. फर्स्ट स्टेज इकडे संपतं, सेकंड स्टेज इकडे चालू होतं. आणि ह्याच्यामध्ये कसं सिलेंडरसारखी एक फेरिंग असते जी एक्सप्लोजिव्ह बोल्ट्सनी तुटून दोन्ही साईडून अशी सेपरेट होते आणि हे सेपरेट होतं आणि अटलांटिक ओशनमध्ये पडतं. आणि मग नंतर हे 5 इंजिन चालू होतात आणि मग पुढे कंटिन्यू तेवढा पार्ट होतो. आणि सेकंड स्टेज ऑलमोस्ट स्पेसमध्ये गेलेलं असतं, म्हणून तिकडे केरोसिन आणि लिक्विड ऑक्सिजनचं फ्यूल नसतं. म्हणून स्पेसमध्ये बर्न होण्यासाठी वेगळं फ्यूल आहे. लिक्विड ऑक्सिजन अराउंड 3 लाख लिटर आणि लिक्विड हायड्रोजन ऑलमोस्ट 10 लाख लिटर. आणि सेकंड स्टेज बर्न होतं 6 मिनटासाठी. हे 2 स्टेज संपले की इकडचं फेरिंग पण तुटतं, हे सेपरेट होतं आणि मग हे एकच इंजिन आहे. हे इंजिन स्पेसमध्ये व्हॅक्यूममध्ये रन होण्यासाठी बनवलेलं आहे. हे आपल्या अर्थच्या ॲटमॉस्फिअरमध्ये रन नाही होऊ शकत. आणि हे स्टेज 3 आहे. स्टेज 3 सर्वात जास्त ॲक्सिलरेशन त्या कमांड मॉड्यूलला देतं मूनपर्यंत पोचण्यासाठी. तर एवढ्या मॉड्यूलला मूनपर्यंत पोचवण्यासाठी मागे एवढं रॉकेट आहे. परत जातोय, अजून 2-3 ठिकाणी नेतात, पण आज गर्दी आहे म्हणून सगळं बंद आहे. आणि त्या ऑफिसेसमध्ये पण नेतात तिकडे खरे लोक काम करत असतात नासामधली, पण संडे आहे म्हणून ते बंद आहे. पण जेव्हा मम्मी डॅडी आलेले तेव्हाच्या क्लिप्स मी तुम्हाला दाखवतो. तेव्हा आम्हाला ॲस्ट्रोनॉट ट्रेनिंग फॅसिलिटीमध्ये नेलं होतं. ही आहे नासाची ॲस्ट्रोनॉट ट्रेनिंग फॅसिलिटी. आणि इकडे ज्या छोट्या छोट्या कॅप्सूल दिसत आहेत ते इंटरनॅशनल स्पेस स्टेशन जे आत्ता स्पेसमध्ये आहे आणि तिकडे 6 लोक राहतात, तर त्याचा अख्खा मॉकअप बनवलेला आहे. म्हणजे सेम साईज, सेम इक्विपमेंट
आणि जे नवीन ॲस्ट्रॉनॉट असतात त्यांना तिकडे जाण्यासाठी ट्रेन करतात. Welcome to the astronaut training facility. Ever since this building opened in 1966, astronauts have always come here to train for their mission in space. Currently, NASA astronauts and engineers have been practicing and updating hardware for approved space station missions, as well as preparing us for next generation space flight into deep space during the Artemis program inside this building. The large white and gray cylinders you see at the front of the building make up a steel mock-up of the International Space Station. Astronauts use those mock-ups to prepare themselves for living aboard the ISS. The ISS is the largest orbiting laboratory ever built and is roughly the size of an American football field. The International Space Station is a partnership of 5 different space agencies, totaling 15 nations together. नासाचे आर्टेमिस मिशन जे आहेत त्याचं हे सेक्शन आहे, असा त्यांचा प्लॅन आहे. आणि हे रोवर वगैरे हे सगळं ऑलरेडी डिझाईन फेजमध्ये आहे, सगळं चालू झालेलं आहे, डिझाईन टेस्टिंग वगैरे. नाही बघा, हे आत्तापर्यंत आपले सगळे अपोलोचे लँडिंगचे साईट्स आणि आत्ता मूनच्या साऊथ पोलला आर्टेमिस लँड होणार. तर आम्ही मून रॉकला टच करायला जाणार आहोत. इकडे एक छोटासा मून रॉक म्हणजे चंद्रावरनं आणलेला दगडाचा तुकडा आहे, त्याला हात लावायला मिळतं, तर आम्ही तिकडे चाललो आहे. कर टच. मस्त आहे ना. हा जो मून रॉक आहे 3.8 बिलियन इयर्स ओल्ड आहे. 3.8 बिलियन. अपोलो मिशन्समध्ये जे मूनचे सॅम्पल्स आणले आहेत, मून रॉक्सचे सॅम्पल, तिकडचे सॉईलचे सॅम्पल, ते स्पेसच्या व्हॅक्यूममध्ये जे होते ते तसे सेम कंडिशनमध्ये व्हॅक्यूम टू व्हॅक्यूम ट्रान्सफर केलेले आहेत. त्याला अर्थची हवा जराही लागली नाही आहे कंटॅमिनेट करण्यासाठी. आणि असं त्यांचं टेस्टिंग होतं. त्या मोठ्या दगडाचे बारीक बारीक तुकडे करतात, फ्रॅगमेंट्स, आणि मग त्याचं टेस्टिंग करतात. वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीजना पाठवतात टेस्टिंगसाठी, वेगवेगळ्या लॅब्सना पाठवतात. वेगवेगळ्या मिशन्समधनं हे 2 अपोलो 15मधनं आले आहेत, अपोलो 16, अपोलो 17, वेगवेगळ्या टाईपचे दगड आहेत. वाव आहे बघ. असं त्यांना मूनवरनं दिसलेलं. ही आपली अर्थ. कसं त्यांना वाटलं असेल चंद्रावर बरोबर पृथ्वी बघायला. एक खरा व्हिडिओ आहे तेव्हाचा, सॅम्पल कलेक्ट करत होते तेव्हाचा. रिअल फुटेज आहे रोवरचं. हा रोवर रेप्लिका आहे, जो खरावाला आहे तो अजून मूनवरच आहे. हे खरं अपोलो 17चं कमांड मॉड्यूल आहे. हे खरं चंद्रापर्यंत जाऊन आलेलं. चंद्राला टच नाही केलं कारण हे ऑर्बिटच करत होतं. चंद्राच्या सरफेसपासून 200-250 किलोमीटर वरती हे ऑर्बिट करत होतं. आणि हे ओरिजिनल आहे. आणि ह्याच्यात ते 3 ॲस्ट्रॉनॉट्स परत आलेले. केवढंच आहे बघा आतून, जराही जागा नाही आहे आतमध्ये. तर आम्ही इकडे फिल्म बघितली एक, आणि आता सगळं बंद होत आलं आहे. तर मी गिफ्ट शॉपमध्ये एक चक्कर मारणार आहोत. सगळं नीट दाखवता आलं ना, कारण खूप गर्दी होती. नेक्स्ट टाइम परत काहीतरी येईन आणि नीट दाखवेन. पण आत्ता हे बंद झालेलं आहे, तरी गर्दी बघा केवढी आहे. आणि कुठेही शूट करून काय बोलायला मिळतच नाही आहे. आता काय करायचंय? आता महाराजा भोग 6 वाजले, 6ला उघडतं. अर्ध्या तासाचा रस्ता आहे. कुत्र्यासारखी भूक लागलेली आहे. आणि आधीचा ग्रुप जो होता तो खाऊन आला, म्हणून आम्हाला सगळं सांगत होतं मेन्यू काय, ढोकळा बिकळा खूप काय काय बोलले. तोंडाला पाणी सुटलं आहे. आता सगळ्यांचं स्पीड स्लो झालेलं आहे. गाडी फास्ट चालवून आपण तिकडे पोचूया आणि मग थाळी खाऊया.
समोर पाऊस पडतोय बघा, कसं मस्त दिसतंय. इथे पाऊस आहे जोरदार आणि इकडे नाहीये. तुम्हाला आता तरतरी का आली आहे? कारण महाराजा भोगला पण पोहोचलो. अक्षय लाईन बघून तरतरी जाण्याची पण शक्यता आहे. सध्या तरी लाईन लाईन नाही आहे. दिशा एक्साइटेड आहे, भूक लागलेली आहे जोरदार. भूक लागली का झोप आली? दोन्ही पण झाले. महाराजा भोग मध्ये आलोय आणि इथे पण लाईन आहे. तर इथेच बाहेर बेशुद्ध पडू मी भुकेने. कारण सकाळपासून मी फक्त ब्रेकफास्ट केला आणि गाडीत थोडेसे चिप्स खाल्लेले आणि बदाम खाल्ले. आम्ही इथे बाहेर भुकेने तडफडतोय आणि जे लोक खाऊन येतात ते सगळे असे पोट बाहेर काढतात. हा 5 मिनिटातला नंबर आलेला आहे. तोंडाला पाणी सुटलंय आत आल्यावर वासानेच. बोल सगळ्यांना फोन करून सांगतो आता मी खाणार आहे, मला फोन बिन करू नका. येस दनादन वाटच बघत नाही. आल्या आल्या छास. अस्मिता आर यू एक्साइटेड? हात बीत मी नाही धुणार, मी असंच खाणार. दालबाटी चुरमा आलेला आहे. 4 भाज्या आल्यात. घीनी थपथपलेली चपाती. मला समोसा आणि ढोकळा. या दोघींनी चालू केलेलं आहे. आम्ही फोटो काढण्यासाठी थांबलोय. लास्ट आयटम आलेला आहे. या बासुंदी. थाळी कंप्लीट झालेली आहे असं वाटतं. पापडाचा चुरा आहे हा. पोल झिंगलाय. दिशाचं पण पोट भरलंय. अस्मिताला पण चढलेली आहे. बेल्ट लूज करायला. 3 मालपोहे चेपलेत मी. दाल बाटी पण खाल्ली आहे भरपूर. तर 4 तास गाडी चालवायची याच्या पुढे. टी शर्टवर अतिथी देवो भव लिहिलेलं आहे सगळ्यांच्या. सगळे सर्व करणारे मेक्सिकन आहेत आणि ते त्यांच्या ॲक्सेंटमध्ये दाल रोटी म्हणतात. एकदम मस्त वाटतं. सगळं मी सरपटत चाललोय गाडीकडे, पोट बाहेर काढून एकदम. पान पण घेतलंय. आता मी निघालोय परत घरच्या प्रवासाला आणि सॉलिड विजा काढतात तिकडे. पाऊस लागणार आहे आम्हाला जोरदार. त्या 4 तासाचा रस्ता आहे. जबरदस्त खाऊन पिऊन सेट झाले सगळे. फक्त सुसाट घरी. रात्री आम्ही 11:15 पोहोचू. थोडं आम्ही कव्हर करू फास्ट चालू. 11:30 पर्यंत पोचायला पाहिजे. अख्ख्या रस्ता पाऊस पडतोच आहे. आता आम्ही बकीजला थांबणार आहोत जरासं कॉफी वगैरे घ्यायला आणि एक रेस्टरूम ब्रेक घ्यायला. गोल जागा आहे. अस्मिता झोपलेली. दिशा पण जागी होती. इकडे आपल्याला पेट्रोल पण भरायचं आहे. आणि बकीज हे वन ऑफ द सर्वात बिगेस्ट गॅस स्टेशन आहे US मधलं. आणि इथे कमीत कमी 100-150 पेट्रोल पंप असतात. इकडे पण भरपूर आहेत आणि तिकडे पण भरपूर आहेत. कॉफी वगैरे काय पाहिजे तुम्हाला? मी घेतो एक कॉफी. तुला हवी आहे? ऑटोमॅटिक कट लागला पण नंबर बघ काय.
66.66. ओ एक नंबर 70. चला जाऊया. आता मी कॉफी घेतली आहे आणि या बकीजचं स्टोर खूप मोठं आहे आणि ह्याचा मला एक वेगळा व्लॉग करायचा आहे म्हणून मी आत्ता काय जास्त शूट करत नाही. पण नेक्स्ट टाइम आपण कधी जेव्हा इकडे होते अख्खा एक बकीजचं मी सगळं इन डिटेल तुम्हाला सगळ्यांना दाखवेन. लिफ्ट त्यांनी केली नॉर्मल मला रेंटलला रुपीला लो आहे. आता आपल्याला पोलिसनी पकडलेलं आहे. अख्खा रस्ता मी स्पीड लिमिटपेक्षा 30 मैल पर आवर जास्त चालवत होतो. म्हणजे 70च्या लिमिटवर मी 105 म्हणजे 170 किलोमीटर्स पर आवर चालवत होतो. पण जेव्हा पण ब्रिज यायचा तेव्हा मी स्लो करायचो कारण ब्रिजच्या इकडे पोलीस लपलेले असतात आणि इकडचे पोलीस कसे येतील कळणार पण नाही. मी चालवत होतो आणि अचानक मागे लाईट लागली आणि तो माझ्या डिक्कीवर होता पोलीस. The reason for the stop is the speed. Of course, the speed limit here on the highway is 70. He was at 81. स्लो झालो होतो म्हणून त्यांनी आपल्याला स्पीड लिमिटपेक्षा 11 ओव्हरला क्लॉक इन केलेलं आहे. म्हणजे 81 माइल्सला क्लॉक केलं आहे आणि लिमिट 70ची होती. Get a phone number. Just see the signature right there in the yellow. Down here. I'll be right back with you. Back. There's a copy of the citation. It's got the due date here, the phone number, then an explanation how to take care of it. It is 70 all the way to Dallas, and being Labor Day weekend, there's going to be cops everywhere. I don't want y'all to get pulled over again, okay? ओके थँक्यू सो So have a good night. या तिकीटचे मला $250 भरायला लागले म्हणजे 21,000 रुपये. तर आम्ही पोचलोय घरी. जरा सामान काढतायत. काय करते कचरा काढते? येस तिच्याकडे पण आहे. घेऊ मी आहे अजून. होम टूर देतो त्याला रात्रीची. काय नाही 70ची लिमिट होती आणि मी 81 जात होतो. माझं लक्ष होतं पोलीसकडे पण हा वाला मला दिसला नाही कुठे. काळोखात लपला होता. आला पुलावर केलं लायसन्स दिला म्हणजे तिकीट पण दिला मला. तेवढं झालं. पार्ट ऑफ युअर लाईफ आहे. नेक्स्ट टाइम लक्षात ठेव. केअरफुल राहा फक्त. चालेल. टेन्शन नाही. आता मी घरी आलोय आणि 12:15 वाजलेत आणि आता मी पटकन थोडीशी कॉफी पितोय आणि मग झोपणार. जो इन्फ्लेटेबल बेड होता तो फुगवून ठेवलाय आणि अस्मिता पण आज इकडेच राहणार आहे आणि आता नेक्स्ट संडेपर्यंत हे सगळे माझ्याच घरी राहणार आहेत. पण आता मी दमलोय म्हणून हा व्हिडिओ मी इथेच एंड करतो. जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका आणि भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू.